मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही? त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे, दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा. आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती, इदलाच देव पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पाय द्यायचं काम करतो. त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते की ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडतो. स्वतःचं कुटुंब सुद्धा मोडीत आणलंय त्याने, असं करून करून सगळे अडचणीत आणून ठेवले. स्वतःमध्ये जाऊन बसला, सगळं कुटुंब मध्ये जायची वेळ आली. आता ओबीसी बांधवांच्या सुद्धा पाठीमागा लागलाय. नावीला जण कोणाला पक्ष काढायला लावील, कोणी त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसीच्या त्यांना अपमानित करेल, त्याचा तो धंदाच. त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती. आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको. नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो, तर नावीला जाणं मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागणार. आता मंडल कमिशनची सुद्धा आज मंडल कमिशन ज्यांच्या अध्यक्षतेखाली होतं त्यांची देखील बैठक घेऊन भुजबळ त्यांनाही मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. चांगली गोष्ट आहे. किमान त्याला मी बळच का होईना पैलवान तयार केले, गळाल्याला होता पार. सगळ्या कामाला लागलाय तो टोटल. इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झालाय, लाल. त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही, ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो. आता सरसकट गेलो. आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती. त्याच्यामुळे तेव्हा आता हे तयारी करणार. कारण रात्री त्याने बघितलं, आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या, त्याच्या लक्षात आलंय की हे काहीतरी करू शकतो. पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचं नाही. आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही घालायची. पण गोरगरीब ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको, राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटोळ करू नको. कारण या 3दा झालेला आहे. आता 4थ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाज, मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे. त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही, त्याच्यामुळे करावं लागणार आहे. त्याला नाविलाज मग आमचं.